न्यूजचे विशेष फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. प्रवीण राऊत जे आहेत ते रमेशवाडी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि अखेर आपण बघू शकतो खरं तर एक मोठा ऐतिहासिक असा हा दिवस जो आहे तो आज अभिवादन करताना रॅलीला सुरुवात केल्यानंतर यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घातला आणि त्याच्यानंतर आता हे रमेशवाडीमध्ये महामानवांचे विचार घेऊन परिसरामध्ये पाहायला मिळाला. आता बदलापूर पश्चिम येथे आपण बघू शकतो भारतीय जनता पक्षाने विश्वास ठेवून एक मोठी जबाबदारी दिली आणि बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी पाहतो आपण बदलापूर शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपात भीम महोत्सवाचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात अभिवादन करताना आपण बघू शकतो. प्रवीण भाऊ आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते आज हा ऐतिहासिक दिवस पाहायला मिळतात. बदलापूर शहरासाठी असणार आहे आणि आता महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रवीण राऊत जे ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता आपण बघू शकतो की प्रवीण राऊत यांनी कार्यकर्ते एक पाहायला सुंदर असा हार जो मिळतात आहे पाहायला मिळतात आणि तो बहुजन युवा बाबासाहेब नेतृत्व म्हणून आंबेडकरांच्या संपूर्ण पुतळ्याला जो आहे तो घातलेला आहे. जिल्ह्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख जी आहे ती पोहोचलेली आहे आणि ज्यांच्यामुळे हे सगळं आज त्यांना मिळालेलं आहे त्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी आपण बघू शकतो. प्रवीण राऊत जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि भीम महोत्सव जे आहे ते आपण बघू शकतो महामानवांचं झालेलं आहे आणि त्या विचारधारेला अत्यंत महत्वपूर्ण दिवस जो आहे तो त्यांच्यासाठी असणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं विचारांना महामानव सोबत घेऊन प्रवीण भाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेहमी चालताना दिसतात. पुतळ्याला या ठिकाणी त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. आज जे काही शक्य झालेलं आहे ते सगळं याच महामानवामुळे शक्य झालेलं आहे. स्वातंत्र्य समता बंधुता हे सगळं विचारांना अभिप्रेत होत आज या ठिकाणी आपण पाहतो त्यांचे तमाम कुटुंबांचे सदस्य असतील कार्यकर्ते असतील ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भीम महोत्सव आपण पाहतो झालेला आहे आणि आज आपण बघू शकतो प्रवीण राऊत यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन युवा नेतृत्व म्हणून ओळखलं जातं मोठ्या प्रमाणात. आपण बघू शकतो त्याच्या माध्यमातून करण्यात येतं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आपण बघू शकतो की आत्ताच प्रवीण राऊत यांचं या ठिकाणी यंदाचा भीम महोत्सव जो पुतळ्याला ज्या ते पुष्पहार यंदाचा अर्पण भीम केल्याच्या महोत्सव नंतर जो आपण आहे बघू तो शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक युवा प्रवीण राऊत यांच्या या ठिकाणी माध्यमातून पाहतो आपण बघू की शकतो. महामानवाच्या मानवाच्या चरणी नतमस्तक नतमस्तक होताना आपण बघू शकतो. आपल्याला राऊत पाहायला मिळत आहेत. खरं तर त्यांच्या पाहतो आपण की हा भावनिक क्षण असतो की ज्या महामानवामुळे आपल्याला जी संधी मिळाली त्या ठिकाणी त्या महामानवाच्या विचारांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवीण राऊत यांचं स्वागत या ठिकाणी आपण भीम महोत्सवा जाणीव प्रकट करताना साठीच्या प्रतिक्रिया भीम महोत्सवासाठीच्या प्रतिक्रिया आणि अनेक अजून प्रतिक्रिया ह्या आता आपण परत एकदा प्रवीण राऊत यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर बघायला गेलं तर आज ज्यांच्यामुळे या समाजाला नवीन ओळख मिळाली, ज्यांच्यामुळे हा समाज उभा राहिला, आज ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जे आहे ते प्रवीण राऊत यांनी अभिवादन करायला आलेले. आपल्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. काय भावना असते ज्यांच्यामुळे आपण घडतो, समाजात ज्या आपण जन्म घेतो त्या समाजाचं ऋणी आपण नेहमीच असतो, काय नेमकी आजची भावना आहे? बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची
आज त्यांच्या स्मारकाला येऊन त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या विचाराने आम्ही समाजात वावरत असतो आणि समाजामध्ये आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं समाजातून देण्याकडे तर समाजाप्रती आपण दिला पाहिजे, समाजाचे सर्व प्रश्न सोडवले पाहिजे, समाजाच्या बरोबर ठाम उभं राहिलं पाहिजे. हीच प्रेरणा घेऊन आम्ही सातत्याने ह्या बदलापूर शहरामध्ये 10 वर्ष झालं भीमोत्सव करत असतो. याही वर्षी 10वं वर्ष आम्ही खूप उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात भीमोत्सव हा साजरा करणार. नक्कीच आपण पाहतो की समाजाचं प्रेम तुम्हाला नेहमीच भरभरून भेटलं आणि राऊत कुटुंब आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक वारसा जपत आलेला आहे. काय सांगाल समाजाप्रती, काय सांगाल? एक मोठा समाज तुमच्या मागे सदैव पाहत असतो. पक्ष मॅटर नाही करत, भाऊ मॅटर करतात. काय सांगाल? नक्की मी समाजाचा आणि समाज माझा आहे. त्याच हेतूने आम्ही समाजामध्ये वापरत असतो आणि समाजाचा माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून माझा समाज नेहमीच मला प्रेमाने घेऊन हे हात मारत असतो. समाज माझ्या प्रत्येक सुखदुःखात, संकटात, माझ्या संघर्षात नेहमी माझ्या पाठीशी ठामपणे उभा असतो. एवढी मोठी जबाबदारी मिळालेली आहे. खरं तर भाजपची ही ताकद तुमच्या येण्याने वाढलेली आहे. काय परिवर्तन येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये आपल्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे? नक्कीच भारतीय जनता पार्टीचे मी खूप खूप धन्यवाद कारण मला माझ्यावर विश्वास करून जे मला नगरसेवकपदी दिलं आहे ते खरंच निवडून दिलं. आज खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला समाजाच्या प्रती असतील, लोकांच्या प्रती असतील, या संपूर्ण बदलापूर शहराचे काही प्रश्न असतील, काही नवीन योजना असतील, या सर्वाला मला ताकद देण्याचं काम म्हणजे ते मांडण्याचं काम मला या समाजात धन्यवाद दिला. नक्कीच आपण एकंदरीत आपण पाहतोय की नवनिर्वाचित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जसं की आपण बघू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जी आहे ती सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो विजयाची अभिवादन केलं त्या पुतळ्याला आणि खरंच त्यांच्या विचारांवरती आज आपण बघू शकतो त्यांच्या पुढचं कार्यक्रम सज्ज आहे. प्रतिक्रिया देताना आपण बघायला असेल तर त्यांनी बऱ्याच वेळेला भारतीय जनता पार्टीचा तरीच आता पुढच्या काय घडामोडी असतील ते आपण बरोबर निष्पादन नक्कीच सांगू शकतो.